हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या. हा यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू पण रस्त्यावर आहोत. आणि मगाशी म्हणालो रस्त्यावरच्या आम्ही सत्तेपेक्षा डेंजर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या लढाया काय आहेत आता तो तुमचा गिरीश महाजन जराळ्याने येईल माईकवर आणि सांगेल. ह्यांना काय कळतंय? आम्हाला भ्रष्टाचारातला खरोखर कळत नाही. तुलाच कळतं. भ्रष्टाचारातलं फक्त तुलाच कळतं आणि म्हणून तुझ्या मागे या रेडा लावणार आहोत. तुझ्या सगळ्या भांगडी आलेल्या आहेत आणि त्या नाशिकमध्येच उघड्या करणार. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना. हे दरवाजे पाहिलं का कसे गेट वगैरे बंद करून घाबरून? हा पाहिलं का? आतमध्ये लॉक. देशाचा स्वातंत्र्य दिन कितवा हे त्याला माहित नाही आणि हा राज्य करतोय. तुम्ही इथे कितीही कडेकोट बंदोबस्त करा. आमच्या दिल्लीमध्ये पण केला होता जंतर मंतरला. सगळे घुसले संसदेवर. मोदी आणि शहा पळून गेले तिकडे. तुम्ही कोण? अरे मोदी शहा भाग गए, महाजन तू क्या है? घुसू आम्ही आतमध्ये. हा संताप ही चीड, हा संताप ही चीड, हा राग, ही आग, ही अशीच पेटत ठेवा. नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही. मी काल विचारलं, तिथे गेलो होतो, त्या बायका आल्या. मी म्हटलं बाई मतदान कोणाला केलं? चूक झाली म्हटले. आम्ही पैशाला भुललो. 1000-1500 रुपये घेतले आणि आयुष्यामध्ये 5 वर्षासाठी खड्डे आणले. त्याच्यामध्ये तुमचीच पोरं बाळं मरतायत. ही त्या जनतेला आता कळलेलं आहे. मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्षाचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध. अरे राजीनामा द्या, आमच्याबरोबर मोर्चात सामील व्हा. एकटे एकटे कसलं आंदोलन करताय? नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अयोध्या आणि दुसरी अयोध्या जिथे रामाचं वास्तव्य होतं, पण ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राम मंदिराचं दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटलं, मंगळसूत्र लुटलं, त्यांची तिथे पिलावळ आहे. ते नाशिक ही दुसरी अयोध्या लुटतायत, ही रामनगरी लुटतायत. ज्याने अयोध्येतल्या रामाला सोडलं नाही ते हे पंचवटीतल्या रामाला काय सोडणार? या सगळ्यांना आता आपण सोडायचं नाही. त्यासाठी एक प्रचंड मोर्चा आपण काढलेला आहे. मोर्चा काढून आपण थांबायचं नाहीये. आता प्रत्येक नगरसेवकाच्या घरापर्यंत आम्ही जाऊ, महापौराला घेराव घालू.